हाय एव्हरीवन, कशा आहात मित्रांनो? तुम्ही बघा आता परोडीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपले जे बी काही व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यावरती तुम्ही काय करा, स्टडी करा आणि त्यांना बघा, त्यांना आहे ना रिपीट बघायचं आणि तुम्ही ते लिहा. तुम्हाला पेपरमध्ये 100% भरपूर मार्क मिळतील. 40 लेक्चर झालेले आहेत आता आपले. तर 40 व्हिडिओ जेवढे काही तुम्ही बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी ला बीकॉम फर्स्ट सेम एनईपी मध्ये फायनान्शियल अकाउंट, तर तुम्हाला सांगतो की बा म्हणजे परोडीकर सर्च तुम्ही सर्च केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कधी कॉमर्स कोचिंग क्लासेस वगैरे तुम्ही सर्च केलं तरी येतात आपले क्लासेस. तर तुम्ही मोर मध्ये जा, त्याच्यानंतर खाली व्हिडिओ मध्ये जा आणि व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर प्लेलिस्टला वरती तुम्हाला दिलेलंच आहे प्लेलिस्टला. तर तिथं व्हिडिओ, होम, शॉर्ट म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट, त्यानंतर त्याला लाईव्ह, त्याच्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट असं दिसते. तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जा बेटा आणि प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सुरुवातीपासून लेक्चर वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ दिसतील. म्हणजे प्लेलिस्ट मध्ये 100% तुम्हाला एक लिस्ट मध्ये, जसं बीकॉम फर्स्ट इयरला बीकॉम फर्स्ट सेम आहे एनईपी, तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ असे बघत बसायची की बा हे कुठे आहे, ते कुठे आहे आणि ते कुठे लेक्चर आहेत, हे तुम्हाला काही पाहण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला 100% बेटा काय होणार आहे की फक्त प्लेलिस्ट मध्ये अगर तुम्ही गेले ना तिथं की प्लेलिस्ट मध्ये लेक्चर वाईज बिलकुल एकाखाली एक व्हिडिओ येतील की तुम्हाला जो सिलेबस आपण शिकलेलो की फर्स्ट सेमिस्टरला, सॉरी सिलेबस म्हणतो चॅप्टर्स, चॅप्टर. तर चॅप्टर मध्ये जे काही शिकलो आहे, जनरल एंट्रीज आहे, पहिले जनरल रूल्स आहेत, त्याच्याच खाली तुम्हाला जनरल एंट्री आहे, त्याच खाली तुम्हाला लेजर बुक्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायल बॅलन्स आहे, त्यानंतर कॅश बुक आहे, सिंगल कॉलम कॅश बुक आहे, डबल कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक. बघा हे ट्रिपल कॉलम कॅश बुक जे आता आपलं चालू आहे. तर तुम्हाला सांगतो बेटा, तुम्ही काय करा की जे काही लेक्चर झालेले आहेत ते प्लेलिस्ट मध्ये बीकॉम फर्स्ट सेम निवडायचं, त्याच्यामध्ये बघायचं, बाकी बघायचं नाही. बीकॉम फर्स्ट सेम एनईपी आहे एनईपी, बीकॉम सेकंड सेम आहे तर सेकंड सेम, थर्ड सेम असेल थर्ड, फोर्थ असेल फोर्थ, आणि 8वी 9वी 10वी वाल्यांना सुद्धा सेम तेच दिलेलं आहे की बा 8th स्टँडर्ड ते 8th स्टँडर्ड मध्येच बघायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे जे दिलेलं आहे आपण, तर याच्यामध्ये बघूया आता संपूर्ण जे व्हिडिओ मध्ये आपल्याला बघूया की बा फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर अ 3 कॉलम कॅश बुक. तर आपल्याला 3 कॉलम कॅश बुक म्हटल्यानंतर ते सोडवताना कसं सोडायचं, येते पेपरला पण कधी कधी खूप कमी येते. आता मागच्या वेळेस हा तुमचा 30 मार्काचा पेपर असल्यामुळे जास्त देत नाही, तर छोटेसेच गणित येतात. आपण जे लेक्चर घेतलेले आहेत, खूप मोठे लेक्चर घेतलेले आहे, ते माझ्या लक्षात आलं की आपण खूप जास्त तुम्ही कन्फ्युज झाले असाल. नसेल कन्फ्युज, तुम्ही बघा, ते कन्फ्युज नाही होत त्याच्यामध्ये, एकदम याच्यामध्ये बघा, डीप मध्ये बघा. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आणि सोपी पद्धत आहे, तसं अगर बघितलं तर एकदम सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये अजून आपण काही एंट्री आणि लेक्चर वाढवणारच आहे. तर नवीन जे येत असते आणि जीएसटी वगैरे हे पण लेक्चर आणि एंट्री तुम्हाला देणार आहे मी, तर ते पण बघूया. तर आता सध्या फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर अ 3 कॉलम कॅश बुक. तर आपल्याला हेडिंग लिहायचं असेल, हेडिंग लिहून घ्यायचं, इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स. ते दाखवायचं, इन द बुक्स ऑफ ए, काही दिलेलं नसेल नाव तर तुम्ही ए ट्रेडर्स लिहू शकता, आहे की नाही. ए ट्रेडर्स. त्यानंतर खाली दाखवायचं आता कोणता कॉलम कॅश बुक. 3 कॉलम म्हटलं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यामध्ये बघायचं काय काय दिलेलं आहे. कॅश अकाउंट असते एक, त्यानंतर तुम्ही आखायचं डिस्काउंट अकाउंट, त्यानंतर आपल्याला बघायचं असते बँक अकाउंट, या बाजूला डेबिट आणि इथं क्रेडिट. ओके मित्रांनो, आता आपण आखणी करूया. आणि आखणी करायची, तुम्हाला आखणी कंपल्सरी, आखणीला सुद्धा मार्क असतात, म्हणून सांगतो मित्रांनो, आखणी अशी करा एकदम परफेक्ट. आणि प्रत्येक अकाउंट झाल्यानंतर खाली क्लोज अप करावं लागते. काय करावं लागते? क्लोज. तर बघा, आता सेंटर मध्ये एक लाईन दाखवायची, पेजला किंवा फोल्ड करा आणि दाखवा तुम्ही. हा कॉलम एक कॅशचा, हा तुमचा बँकेचा किंवा मग डिस्काउंटचा, हा डिस्काउंटचा आणि इथं डेट. ओके, पुन्हा आता एक डेटचा कॉलम दाखवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कॅशचा कॉलम, त्यानंतर आपल्याला अजून एक बँकेचा कॉलम आणि डिस्काउंटचा कॉलम. आला का मित्रांनो लक्षात? तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते सोडवायचं आहे. तर बघा आता इथं आपण डेट लिहिणार आहोत. सुरुवातीला डेट पर्टिक्युलर
आणि इथं दाखवायचा म्हणजे अमाऊंट, हे तिन्ही कॉलम अमाऊंटचेच आहे, 3 आणि ते 3. तर इथं दाखवायचा कॅश कोणती अमाऊंट आहे, डिस्काउंट, हे डिस्काउंटची अमाऊंट, अमाऊंट. त्यानंतर बँक म्हणजे आपल्याला लक्षात राहणार, आणि हे कॅश, कॅशची अमाऊंट म्हणजेच अमाऊंट लिहायचं. आपण काय लिहायचा बेटा, अमाऊंट आहे की नाही. हा, त्यानंतर इथं आपल्याला डेट पुन्हा पुन्हा इथं डिस्काउंट चा अमाऊंट, बँक अमाऊंट आणि कॅश अमाऊंट. ओके, आलं लक्षात, समजलं. एकदम परफेक्ट अशी आखणी करायची, या पद्धतीची आखणी करायची आणि आपल्याला दाखवण्यावर. 3 कॉलम कॅश बुक विचारलेलं असेल तर लेजर बुक झालेल्या त्यांच्याच मध्ये त्यांनी विचारलेल्या एकाच याच्यामध्ये. तर बघा आता, तर सुरुवातीला आपल्याला 1 जानेवारी 2015 कॅपिटल बिंग्स इनटू बिझनेस म्हणून दिलेला 10,000. अरे तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे व्यवसायामध्ये व्यवसाय स्टार्ट केलेला, काय केलेला, व्यवसाय हा स्टार्ट केलेला आहे. मग व्यवसाय अगर सुरुवातीला स्टार्ट केलेला असेल तर तुमच्याकडे भविष्यात कॅश येत असते आणि कॅपिटल काय होते, तुम्ही ते गुंतवलेलं असते. नाही तर सर मी तर व्यवसाय स्टार्ट केला, मग माझा मी गुड्स परचेस केलेले आहे, परचेस केला म्हणजे कॅश गोज आउट आहे, गुड्स येत आहे, तर आपण काय करतो असतो, कॅश येत असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. परंतु हे लक्षात ठेवावं लागते की भविष्यामध्ये आपल्याला त्या वस्तूपासून काय होते, प्रॉफिट होते, म्हणून कॅश अकाउंट डेबिट करतात आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता या कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, कॅपिटलचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव, कॅपिटलचं. हे बघा कॅश अकाउंट डेबिट, तर हे कॅश अकाउंटची डेबिट बाजू. मग इथं दाखवायचं 1 जानेवारी 2015. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. टू कॅपिटल अकाउंट, इथे 10,000, हे 10,000. तर कॅशच्या कॉलम मध्ये बेटा, कोणत्या कॉलम मध्ये, कॅशच्या कॉलम मध्ये. अलग लक्षात, हा, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर बघा आता डिपॉझिट 5 जानेवारी, डिपॉझिट इनटू बँक. मग आता डिपॉझिट म्हणजे पैसे जमा करणे, डिपॉझिट म्हणजे काय होते, पैसे जमा करणे. जी कॅश तुम्ही बँकेमध्ये जमा करता, तर कॅश तुमची काय, गोज आउट आहे, कॅश काय तुमची गोज आउट. गोज आउट कॅश असेल तर क्रेडिट करायची, गोज आउट कॅश असेल तर क्रेडिट करायची, गोज आउट कॅश असेल तर क्रेडिट करायची. आणि कुठे जात आहे ते, हे लक्षात ठेवायचं. तर मग आता कुठे जात आहे, बँक मध्ये जात आहे. कुठे जात आहे, बँक मध्ये. मग तुम्हाला याच्यापासून तुम्ही कोणतीही वस्तू विकली नाही किंवा खरेदी केली नाही, तर बँक अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट, बँक अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. तर आता लक्ष द्या बेटा, आता आपल्याकडे बँक अकाउंट सुद्धा आहे आणि कॅश अकाउंट सुद्धा आहे. बँक 6,000 आहे, तर बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं आहे, कॅशचं. तर डेबिट बाजू ही इथं डेबिट बाजू. बँक अकाउंट, हेच बँक अकाउंट आहे आपला, आहे ना. 5 जानेवारी 2015 टू कोणाचं नाव, कॅश अकाउंटचं. कोणाचं नाव, कॅश. सर तुम्ही सांगितलं की बा कॅश अकाउंटचं नाव कॅश अकाउंट मध्ये येत नाही, बँक अकाउंटचं नाव बँक अकाउंट मध्ये, ज्या अकाउंटचं नाव त्याच अकाउंट मध्ये येणार नाही, असं तुम्ही सांगितलं. परंतु सर इथं तुम्ही कॅश अकाउंट लिहित आहे, मग हे तर कॅश अकाउंट नाही बेटा, तसं नाही. आता आपण याची जी अमाऊंट आहे ती आपण कुठे लिहित आहे, बँक अकाउंट मध्ये. कुठे लिहित आहे, बँक अकाउंट मध्ये. ती अमाऊंट अगर आपण कॅश अकाउंट मध्ये लिहिली तर मग कॅश अकाउंट मध्ये त्याच नाव येणार. परंतु आपण अमाऊंट कुठे लिहित आहे बेटा, कॅश बँकेच्या डेबिट बाजूला, म्हणजे बँक अकाउंट मध्ये लिहित आहे. कुठे लिहित आपण, बँक अकाउंट मध्ये. 6,000, किती, 6,000. तुम्ही लेजर करा, लेजर बुक्स करा, ते जे आपण 4-5 जे लेक्चर झालेले आहेत ते पक्के बघा. आणि ते 1-1 तासाचे सगळ्यात मोठे लेक्चर आहेत, त्यामध्ये खूप डीप मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे समजून, त्यामुळे तुम्ही ते लेक्चर बघा. बीकॉम फर्स्ट सेम पडळकर सर, वाटल्यास ते सर्च करून तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बेलचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ओके मित्रांनो, लक्ष द्या. आता बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. तर बँकेच्या डेबिटला कोणाचं नाव, कॅशचं. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायला लागेल, बँकेचं. मग आता अमाऊंट कुठे येणार, कॅश अकाउंट मध्ये. कुठे येणार बेटा, कॅश अकाउंट मध्ये. 5 जानेवारी 2015 बाय बँक अकाउंट. अमाऊंट कुठे किती आहे, किती आहे, 6,000 आहे ना. आता कॅशच्या क्रेडिटला बँकेचा नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 6,000. ओके, लक्षात नाही तर सर इथेही 6 आणि तिथेही 6, तसं नाही. ही अमाऊंट बँक मध्ये आहे, ती अमाऊंट कुठे आहे, कॅश अकाउंट मध्ये. ही अमाऊंट कोणत्या अकाउंटला आहे, बँक अकाउंटला आहे. आणि ही अमाऊंट कुठे आहे, कॅश अकाउंटला. म्हणून कॅश अकाउंटला कोणाचं नाव आहे,
बँकेचं, आणि बँकेच्या अकाउंटला कोणाचं नाव, कॅशचं, अमाऊंट बँकमध्ये नाव कॅशचं. ओके, आलं लक्षात. हा बघ मित्र, आता त्यानंतर एकदम सोप्या पद्धतीमध्ये 7 जानेवारी गुड्स परचेस 10% डिस्काउंट. गुड परचेस केलेले आपण. गुड्स परचेस म्हणजे आपल्याकडे काय येणार आहे, गुड्स येणार आहे. तर तुम्ही परचेस लिहा किंवा गुड्स लिहा, प्रत्येक वेळेस सांगत आहे बेटा मी पेपरमध्ये किंवा मग तसं बी. तर परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट, बरोबर. हा मग आता आपण गुड परचेस आहे म्हणजे आपल्याकडे गुड्स येऊन आलेले आहे, कॅश काय गोज आउट आहे, कॅश काय गोज आउट आहे. ज्यावेळी आपण गुड्स परचेस करू त्यावेळी तो समोरचा व्यक्ती आपल्याला डिस्काउंट देणार, म्हणजे आपल्याला डिस्काउंट काय होते, रिसिव्ड. तर रिसिव्ड असं असेल तर डिस्काउंट क्रेडिट करतात. आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगितली एकदम सोपी, की कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. नाव वगैरे आहे का, नाही. नाव असतं तर मग त्या जागी नाव आलं असतं. आता बघा, तर टू कॅश अकाउंट आहे ना, मग कॅश क्रेडिट असेल तर डिस्काउंट सुद्धा क्रेडिटच करायचा. डिस्काउंट अकाउंट हे रिसिव्ड राहणार, काय राहणार बेटा, रिसिव्ड. हे पण क्रेडिट करायचं. अगर कॅश क्रेडिट असेल तर डिस्काउंट सुद्धा रिसिव्ड. सोपी पद्धत मध्ये आणि साधं सांगत आहे तुम्हाला मी. किती 50,000 आहे ना, 50,000. मग आता 50,000 म्हटल्यानंतर त्याच्यावरती किती पर्सेंट, 50,000 वरती 10%, 5,000 येते. तुम्हाला मी काढून दाखवतो वाटल्यास. 100 20 कट 20 कट 500 इंटू किती 10 10 0 0 10 0 0 10 5 चा 50 किती आला 5,000. म्हणजेच तुम्हाला डिस्काउंट मध्ये दाखवा लागते 5,000 आणि कॅश मध्ये. मग आता 50,000 मधून 5,000 मायनस केले, 45,000 कॅश देणार आहे त्या व्यक्तीला आणि इथे येणार 50,000. हे अमाऊंट कुठेच लिहत नसतात 50,000 ची अमाऊंट, कारण की कॅश अकाउंटच्या क्रेडिटला परचेसचं नाव लिहायचं अमाऊंट 45,000. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला क्रेडिट बाजू आहे ना, मग हे बघा हे क्रेडिट बाजू आहे. काय क्रेडिट बाजू, ओके लक्षात आलं काय. ओय पिंट्या सांग रे बाबा, लक्षात आलं का रे. अरे लक्षात आलं असेल तर बिलकुल कमेंट्स करून सांग आणि व्हिडिओला सुद्धा लाईक कर. मला माहित तरी पडेल की माझ्या मित्रांना आणि व्हिडिओ आवडत आहेत. परचेस कोणाचं नाव लिहायचं आहे, परचेस अकाउंट. कोणता अकाउंट, परचेस अकाउंट. कोणता अकाउंट, परचेस अकाउंट लिहायचं. अमाऊंट 45,000 हे लिहिली आपण 45,000. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कुठे लिहायची ते, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आहे बा, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलं की नाही 45,000. त्यानंतर डिस्काउंट काय, त्यानंतर डिस्काउंट डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला, मग हे डिस्काउंट अकाउंट आहे ते क्रेडिट बाजू आहे. क्रेडिट बाजू ती साईड आहे. इथे लिहिलं क्रेडिट दिसते ना, हे बघा क्रेडिट आहे की नाही. इथं दाखवतो मी तुम्हाला हे डेबिट. ओके आलं लक्षात. तर डिस्काउंटच्या क्रेडिट मध्ये, हे डिस्काउंटच्या क्रेडिट मध्ये 5,000 परचेसचं नाव, कोणाचं नाव लिहायचं आहे, परचेसचं. मग आपण लिहिलंय परचेसचं नाव, मग याच्या समोरच छापून टाकायची इथं 5,000. आणि डिस्काउंटचं कसं मी शिकवलं, ज्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जे येत असेल त्याच कॉलम मध्ये डिस्काउंट त्याच्या समोर लिहायचं, त्या समोर लिहायचं, दाखवायचं. ओके आलं लक्षात, समजलं मित्रांनो. त्यानंतर पहा आता आपण त्यानंतर कोणत्या आहे पाचा. त्यानंतर 10th जानेवारी 2015 2000 किती 15 आहे ना. 2015 दिलेलं आहे. आता 2015 विलड्रॉ अमाऊंट फ्रॉम बँक. विलड्रॉ म्हणजे पैसे काढणे. अरे काय म्हणतात, विथड्रॉ म्हणजे पैसे काढणे. आता डिपॉझिट म्हणजे जमा करणे, क्या करणे, जमा म्हणजे क्रेडिट करणे. आणि इथं आहे विथड्रॉ म्हणजे आपण काढणे आहे की नाही, म्हणजे आपल्याला पैसे रिसिव्ह होणार. मग येणारी कॅश काय करतात, डेबिट. रिसिव्ह कॅश काय करतात, डेबिट. म्हणजे कमसेल असेल तर डेबिट. मग बाय कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. दोन्ही पण अकाउंट आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपल्याकडे अवेलेबल आहे की नाही. मग कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव, बँकेचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला हे डेबिट बाजू, कॅश अकाउंटच्या म्हणजे अमाऊंट कॅश अकाउंट मध्ये येणार आहे. कुठे येणार आहे, कॅश अकाउंट मध्ये. 10 जानेवारी टू बँकेचं नाव, त्याच व्यक्तीचं नाव. स्वतः कोणी हाक मारत नसते रे बाबा. तुमचं नाव पिंकी असेल तर पिंकीले पिंकी आहे, तुम्ही स्वतःला हाक नाही मारत. तुमचं नाव पंकज असेल तर पंकज कधीच हाक मारत नाही, म्हणजे आवाज देत नाही. काय देत नाही, आवाज. स्वतःला आपण स्वतः म्हणतो का, ओ हर्षल इकडे, तुझं नाव हर्षल आहे आणि तू स्वतःलाच हर्षल म्हणतो का, नाही.
बघा कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं बँकेचं, हे कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला बँकेचं नाव दाखवलं 3000 दाखवलं. हा त्यानंतर बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, आता हे बँक अकाउंटची क्रेडिट बाजू ही आहे ना 10 जानेवारी बाय कोणाचं नाव लिहा बँक अकाउंटच्या क्रेडिटला कॅशचं नाव, कोणाचं नाव लिहिशील कॅशचं नाव, अमाऊंट किती 3000. अमाऊंट कशात लिहायला लागते आता बघा कॅशच्या डेबिटला दाखवली बँकेचं नाव, हे कॅश अकाउंटच्या डेबिटला. आता बँक अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे हे बँक अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे इथं येणार 3000. किती येणार आहे 3000. कॅशच्या डेबिटला कॅश अकाउंटच्या डेबिटला बँकेचं नाव ना, आणि बँकेच्या क्रेडिटला कॅशचं नाव, हे बँकेच्या क्रेडिटला हे कॅशचं नाव म्हणजे बँकमध्ये. ओके आहे बरोबर. त्याच्या डेबिट बाजूला हे कॅश अकाउंटच्या डेबिटला बँकेचं नाव 3000. पुन्हा पुन्हा सांगत आहे मी तुम्हाला, 2 वेळा दाखवत आहे. तर लक्ष द्या समजून घ्या. त्यानंतर गुड्स सोल्ड ₹10,000 आहे. गुड्स सोल्ड किती आहे ₹10,000. गुड्स सोल्ड ₹10,000. कुठे गेलं गुड्स सोल्ड. हा गुड्स सोल्ड आहे, हे चालू आहे ना आपली. हा गुड्स सोल्ड म्हणजे सोल्ड म्हणजे विक्री, सोल्ड म्हणजे विक्री, सोल्ड म्हणजे विक्री म्हणजे जे विकले असतील आपण काय केलेले असतील बेटा विकले असेल. सोल्ड म्हणजे विक्री. मग आता आपल्याकडे कॅश कमसील आहे, कॅश काय कमसील बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट काय राहणार डेबिट म्हणजेच डिस्काउंट अलाउड अकाउंट सुद्धा डेबिट करायचं. काय करायचं ते डेबिट करायचं. आणि 2 सेल अकाउंट क्रेडिट. मग असे परचेस अकाउंट होतं ना. हा मग किती पर्सेंट आहे 10%. आता सॉरी आता हे किती पर्सेंट आहे 5% आहे. किती पर्सेंट आहे 5%. अमाऊंट किती आहे 10,000. आता 10,000 वरती किती पर्सेंट सांगितले 10,000 इंटू 5 करायचं. हे 100 हे 20 काढ 100 इंटू किती 5 म्हणजे 500 500 रुपये. किती 500 रुपये. म्हणजेच तुम्हाला इथं दाखवायचं 9,500. तो व्यक्ती आपल्याला त्याच्याकडनं कॅश रिसिव्ड होईल. कॅश काय होणार रिसिव्ड. आणि आपल्याला त्या व्यक्तीला डिस्काउंट द्यावं लागेल 500 रुपयाचं. कितीचं 500चं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कॅश अकाउंटची डेबिट बाजू कोणती ही कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला 15 जानेवारी 2 कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं सेलचं, नाही तर डिस्काउंटचं लिहिसान तसं नाही. डिस्काउंटचं नाव कोणत्या त्याच्यात येणार नाही. सेलचं नाव जे एक असेल डेबिट एक असेल त्यांचं नाव किंवा क्रेडिट एक असेल ते नाव. सेलच्या क्रेडिटला सॉरी कॅशच्या डेबिटला सेलचं नाव हे सेल्स अकाउंट किती 9,500 9,000 किती 500 आलं. हा त्यानंतर बघा आता डिस्काउंटच्या डेबिट बाजूला डिस्काउंटच्या कुठे डेबिट बाजूला हे बघा डिस्काउंटच्या डेबिट बाजूला हे डिस्काउंटच्या डेबिट बाजूला हे डिस्काउंटच्या डेबिट बाजूला सेलचं नाव इथं 500. किती 500. ओके डिस्काउंट मध्ये आता लक्ष द्या बेटा. डिस्काउंटच्या डेबिटला कोणाचं नाव सेलचं 500 दाखवलं आपण 100 दाखवलं ना. हा तर इथं आपल्याला ही जी एंट्री झालेली आहे आपली 7 जानेवारीची कोणती 7 जानेवारी गुड परचेस 10% डिस्काउंट. तर डिस्काउंटची अमाऊंट डिस्काउंटच्या कॉलम मध्ये हे जे होते गुड्स परचेसचे पुन्हा एक वेळा सांगतो मी बघा ते हे अमाऊंट लिहिताना चुकली. गुड्स काय परचेस म्हणजे बाय परचेस अकाउंट डेबिट 2 आणि 2 कॅश अकाउंट क्रेडिट आणि डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. तर डिस्काउंट रिसिव्डच्या डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव पाहिजे परचेसचं. हे डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला हे डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव दाखवलं आपण हे परचेसचं नाव दाखवलं. पण अमाऊंट जी आहे अमाऊंट हे या डिस्काउंटच्या कॉलम मध्ये पाहिजे. कुठे पाहिजे होती डिस्काउंट. आपण हे चुकीनं त्या कॉलमला लिहिली. कोणत्या कॉलमला लिहिली होती बँकेच्या कॉलमला. कोणत्या कॉलमला इथं बँकेचा व्यवहार आहे का बघा 7 जानेवारी परचेस अकाउंट हे बघा परचेस अकाउंट बँकेचा ट्रान्झॅक्शन आहे का नाही. चुकीनं कुठे लिहिली आपण बँकेच्या कॉलम मध्ये. बघा आता माझी पण चूक झाली. मला अमाऊंट कुठे लिहायची होती ते डिस्काउंटच्या कॉलमला मी लिहिली कुठे बँकेच्या कॉलमला. असं तुम्ही करायचं नाही. आता माझ्या लक्षात आलं ते. तर हे लक्षात ठेवा ज्या कॉलमचे जे सांगितलेलं असेल ट्रान्झॅक्शन ती अमाऊंट त्याच कॉलम मध्ये आली पाहिजे. कॅश अकाउंट म्हटलं तर कॅशच्या डेबिटला सेलचं नाव तर कॅश अकाउंटच्या डेबिटला आहे बघा सेलचं नाव. आणि डिस्काउंटच्या डेबिट बाजूला तर डिस्काउंटच्या डेबिट बाजूला हे डिस्काउंट अकाउंट आहे याच्या डेबिट बाजूला हे बघा डेबिट बाजू नाव कोणाचं लिहायचं आहे सेलचं. अमाऊंट कुठे येणार आलं लक्षात समजलं मित्रांनो. बघा होऊ शकते चुकी एखादी ट्रान्झॅक्शन चुकू शकते.
असं होत नाही म्हणा शक्यतो, आता माझं लक्षात आलं त्यामुळे हा. तर त्यानंतर बघा आता गुड्स ड्रॉइंग. गुड्स काय बेटा? ड्रॉइंग. आपल्या घरी व्यवसायामध्ये आपला स्वतःचा अगर किराणा दुकान असेल तर आपण दुसऱ्याच्या दुकानातून परचेस करू का? नाही, स्वतःच्याच दुकानामधून परचेस करू. म्हणजेच आपल्याला काय होणार आहे? गुड परचेस होणार. काय होणार आहे बेटा? गुड परचेस आपण जेव्हा करू, सॉरी गुड्स काय? ड्रॉइंग आहे. गुड्स काय? ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग. तर आपण दुसऱ्याच्या दुकानामधून परचेस नाही करणार, स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या दुकानातून घरी नेणार. तर व्यवसायामध्ये पैसे टाकणार का आपण? नाही, स्वतःच्या याच्यामध्ये नाही. तर लिहून ठेवणार आहे फक्त. काय लिहून ठेवणार आहे? ड्रॉइंगच्या नावाने. तर नेहमी करता लक्षात ठेवायचं, याची एंट्री काय होते? बाय ड्रॉइंग अकाउंट, WING ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश गुड्स अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट काय होणार? क्रेडिट. गुड्स अकाउंट काय होणार? क्रेडिट आहे ना. गुड्स नेले ना त्याने, कॅश नाही सांगितली. कॅश सांगितली असती तर ड्रॉइंग अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. परंतु कॅश सांगितली का आपल्याला? नाही. त्यांनी काय नेलेला बेटा? गुड्स. काय नेलेला? गुड्स. तर आपल्याकडे अवेलेबल ड्रॉइंग अकाउंट पण नाहीये आणि गुड्स अकाउंट पण नाहीये. आपल्याकडे फक्त डिस्काउंट बँक आणि कॅश अकाउंट आहे. त्यामुळे ही एंट्री येणार नाही. ती एंट्री येणार नाही. सोडून द्यायची. मग ही एंट्री करायची का? नाही, ते एंट्री दाखवायची नाही. त्यानंतर बघा आता कम्प्युटर सेल. कम्प्युटर सेल केलं. कम्प्युटर सेल केलं याचा अर्थ आपल्याकडे काय येणार? कॅश येणार आहे. काय येणार आहे बेटा? कॅश. काय अकाउंट सेल काय राहणार? कॅश. बाय कॅश अकाउंट सेल केला ना आपण. कॅश अकाउंट डेबिट टू कम्प्युटर अकाउंट क्रेडिट. मग कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव? कम्प्युटरचं नाव. कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं आहे? कम्प्युटरचं. टू त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. कम्प्युटर अकाउंट. कम्प्युटर अकाउंट किती किती किती? 45,000. 45,000 हे 45,000 झालं. कम्प्युटरच्या क्रेडिटला कॅशचं नाव. कम्प्युटरच्या क्रेडिटला कॅशचं नाव. कम्प्युटर अकाउंट आहे का आपल्याकडे? नाही आहे. नाही आहे ना बेटा. तर कम्प्युटर अकाउंट नाही आहे दिलेलं. त्यानंतर मशिनरी परचेस फ्रॉम पंकज. तर एंट्री काय होणार? मशिनरी परचेस म्हणजे आपल्याकडे कमसील आहे ना. मशिनरी काय? कमसील. मग मशिनरी अकाउंट डेबिट आणि पंकज अकाउंट क्रेडिट. तर मशिनरीच्या डेबिट बाजूला आता हे शॉर्टकट लिहिलं मी आहे ना. मशिनरी अकाउंट आणि हे काय नाव आहे? पंकज. तुम्ही म्हणता सरांनी शॉर्टकट लिहिलं, सर समजलंच नाही. मशिनरीच्या डेबिटला पंकजचं नाव आणि पंकजच्या क्रेडिटला मशिनरीचं नेम आहे ना. परंतु आपल्याकडे मशिनरी आणि पंकज अकाउंट आहे का? अवेलेबल नाही आहे. त्यामुळे हे सुद्धा काय करायचं? सोडून द्यायचं. हे सुद्धा काय करायचं? सोडून द्यायचं. तुम्हाला पेपरमध्ये टेन्शन घ्यायचं नाही त्याचा. सॅलरी पेड बाय चेक. सॅलरी पेड बाय चेक. सॅलरी पेड बाय काय झालेली आहे? चेक दिलेली आहे. हे 1500 रुपये. तर बघा आता सॅलरी पेड बाय चेक 1500. मग सॅलरी अकाउंट डेबिट आणि बँक अकाउंट क्रेडिट. कारण की आपल्या जवळची गोज आउट काय? कॅश आहे. पेड म्हटलं तर कॅश गोज आउट राहणार म्हणजेच बँक अकाउंट क्रेडिट येणार. सॅलरी अकाउंट डेबिट. बँक अकाउंट बँकेच्या क्रेडिट बाजूला. बँकेच्या क्रेडिट बाजूला कोणाचं ना? हे क्रेडिट बाजू आहे बँकेची. डेट किती आहे? 29 जानेवारी 2015. बाय काय येणार आहे बेटा? सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट आहे की नाही? सॅलरी अकाउंट किती? बँक अकाउंट मध्ये. अमाऊंट कुठे येणार? 1500 बँकेमध्ये. कुठे लिहायची? ते बँक मध्ये. कुठे लिहायची ती? बँकेच्या क्रेडिटला सॅलरीचं नाव. बँकेच्या क्रेडिटला सॅलरीचं नाव दाखवले. पिंटीएस बँकेच्या क्रेडिटला हे बँक अकाउंटच्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला हे अमाऊंट लिहिली तुम्ही बँक अकाउंट मध्ये. मग ज्या अकाउंटची अमाऊंट त्याच अकाउंट मध्ये लिहायची. त्यालाच ट्रिपल कॉलम कॅशबुक असं म्हणतात. आलं काय? डोक्यात जाऊ दे जरा. बघा आता आपण काय करू? आपण आता यांचे बॅलन्स काढायचा. आता आपल्याला काय काढायचं बेटा? बॅलन्स. तर सगळ्यात मोठी बाजू बघू आता. कोणत्याची मोठी येते ते पण पाहावं लागेल ना. सगळ्यात लार्ज बघायची तुम्हाला. लार्ज. पहिले डेबिट बाजू यांची बेरी ऍडिशनल करा. तोंडी करा. आता 45 प्लस 10,000 55,000 होतात का नाही? त्यानंतर 3,000 म्हणजे 50 झाले 8,000
आणि हे 9500 आहेत ना, आणि हे 45,000. बघा 0 0 5 हा 9 + 5 14 किती होतात 14. हा 14 15 16 17 म्हणजे 17 7 कॅरी 1 5 + 1 6 आलं बरोबर. हा म्हणजे ही जी आहे ही लाज आली आपली 67,500 आली ना 67,500. 5 9 + 5 14 14 15 16 17 7 1 कॅरी 5 आणि हा एक 6. ओके हा समजलं. त्यानंतर बघा आता त्यानंतर ती ऍडिशनल करूया. किती आहे दोनच अमाऊंट आहे त्याच्यामध्ये आहे ना 45,000 आहे आणि 6,000 आहे. किती होता 0 0 0 हा 6 + 5 किती होता सांगा 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 11 होता आहे की नाही. हा 1 कॅरी 5 51,000 किती येणार 51,000. मग आता काय करायचं 51,000 आली ती मायनस करायची यामधून ती मायनस करायची जी मोठी असेल म्हणजे लार्ज असेल ती मायनस 51,000. मग आता या डेबिट मधून एक क्रेडिट मायनस करा या डेबिट मधून एक क्रेडिट मायनस करा डेबिट मधून क्रेडिट मायनस करा. कोणती मायनस करा या डेबिट मधून एक क्रेडिट मायनस करा. हा मग या मोठ्यामधून लहान मायनस होत असते. 0 0 5 हा 7 मधून 1 गेले 6 राहिले. अरे राहतात की नाही. हा 7 मधून 1 गेला 6 राहिले आणि 6 मधून 5 गेले 1 राहिला म्हणजे 16,500. मग इथं या महिन्याची म्हणजे या महिन्याची शेवटची तारीख जानेवारीची 31 जानेवारी 2015 बाय बॅलन्स सी आणि डी. सी आणि काय लिहायचा डी म्हणजे कॅरीड डाऊन CD कॅरीड डाऊन प्रत्येक वेळेस सांगतो मी कॅरीड डाऊन 16,500 16,500. बघा इथं 67,500. ओके हा त्यांचं काढलं आपण आता बॅलन्स. आता तेच बॅलन्स हे बॅलन्स जे असते हे इथं या टोटलच्या खाली इथं लिहायचं असते बेटा. जानेवारीचा दुसरा दिवस 1 फेब्रुवारी 2015 टू बॅलन्स बी आणि डी म्हणजे याला ब्रॉड डाऊन म्हणतात. किती 67,000 सॉरी 67 नाही हे 16,500 16,500 बघा कॅश अकाउंट डेबिट मधून क्रेडिट मायनस केली इथं दाखवलं त्याचंच अकाउंट या टोटलच्या खाली येऊ द्यायचा. तुम्ही त्या रजिस्टरवर एकदम पद्धतशीर आखणी करता. हा त्यानंतर आता इथं हे 6,000 आहे इथं 3 आणि 4 म्हणजे ही मोठी येणार ही लाज येणार ना मग हे येणार 6,000. किती येणार आहे 6,000 आणि इथं 3 आणि 1 4 4,500. मग आता या 6,000 मधून हे 4,500 काय करा मायनस करा. डबल सांगते 3,000 प्लस 1,500 किती होतात 4,500 आले. हा मग आता किती 1500 0 0 0 मधून 5 मायनस होत नाही मग 10 कॅरी 10 मधून 5 गेले 5 राहिले हा कॅरी पुन्हा दिला मग 6 मधून 5 गेले 1,500. ओके म्हणजेच आपलं जे बॅलन्स आलेलं आहे ते इथं दाखवायचं 1,500. हा आणि पहिले ते टोटल 6,000 ही तर 6,000. ओके म्हणजे या अमाऊंट मधून ही अमाऊंट मायनस करायची जी लहान असेल क्रेडिट बाजू ती मायनस करायची. त्यानंतर आता बघा मित्रांनो सेल परचेज जास्त होत आहे की नाही. हे 10,000 होते 10,000 होते ना. हा आता इथं काय झालेलं आहे बघा अगर समजा हे डेबिट बाजू मोठी असती तर डेबिट मधून क्रेडिट मायनस केली असती आपण केली असती की नाही आणि ते क्रेडिट मधून मायनस केली असती आणि ते इथं दाखवली असती नाही. परंतु आता मोठी कोणती येत आहे क्रेडिट बाजू येत आहे डेबिट बाजू मोठी नाही डेबिट बाजू मोठी नाही. मग परचेस आणि हे सेलचा डेबिटला परचेसचा क्रेडिटला तर पहा कॅशच्या डेबिटला सेलचा नाव हे कॅशच्या डेबिटला बरोबर आहे. आता हे 5,000 मोठी आहे मग इथं लिहायचं 5,000 जे मोठी असेल. मग आता यामधून हे मायनस करायचे आपल्याला 5,000. मग आता या क्रेडिट मधून ही बाजू मायनस होत असेल काय होत या दोन्हीची तर या डेबिट मधून एक क्रेडिट मायनस झाली म्हणून इथं लिहिलं आपण या क्रेडिट बाजूला या बाजूने मायनस. डेबिट जे मोठी होत असेल तिकडे नाही त्याच्या क्रेडिट बाजूला लिहायचं 31 जानेवारी बाय बॅलन्स CD यांचा बॅलन्स काढला याच्यामधून हे मायनस केले लहान आले म्हणून. आता ही मोठी येतात डिस्काउंटची तर आता ही क्रेडिट मधून डेबिट मायनस करावं लागते. तर मग इथं लिहावं लागते तुम्हाला 31 जानेवारी 2015 टू बॅलन्स
सी आणि डी मग आता या 5000 मधून हे 500 मायनस केले 4500 मग आता हे 4500 मग आता हे जे आहे या डेबिटला आलेलं आहे ते इकडे डेट लिहायची आहे आपल्याला मग 1 फेब्रुवारी 2015 बाय काय लिहायचं बेटा बाय बॅलेन्स बी आणि डी म्हणजे ब्रॉड डाऊन अमाऊंट इथे येणार 4000 किती 500 बघा लक्ष द्या डेबिट मधून क्रेडिट मायनस केली तर इथं दाखवलं परंतु याची इथं यामधून मायनस केली तर याची या बाजूला येणार आहे आला लक्षात किंवा 2 याचं आलं तर 2 याचं इकडे दाखवायचं कोणती 2 हे मोठी आली तर मग हे मायनस होणार या पद्धतीने दाखवायचं हे मिक्स अकाउंट आहे म्हणून मग अशा पद्धतीने येते आला लक्षात बेटा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके आणि लक्षात ठेवा की हे जे अकाउंट आहे हे संपल्यानंतर तुम्हाला हे असं क्लोज करणे सगळ्यात जास्त काय आहे महत्वाचं काय करावं लागते तुम्हाला ते क्लोज काय करावं लागते ते क्लोज म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्हाला क्लोज करणं नाही तर मार्क कमी होतात स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या काहीच हरकत नाही बघा काढा स्क्रीनशॉट समजलं ओके लक्षात आलं ना जय हिंद जय महाराष्ट्र